जाणून घ्या रायनो व्हायरस विषयी बेसिक माहिती. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बघूया आपण कारणं. पहिलं आहे कारण स्नीजिंग ड्रॉपलेट जे आहेत ते पसरल्यामुळे आपला रायनो व्हायरस म्हणजे सर्दी होऊ शकते. त्यानंतर दुसरं आहे, जर तुम्ही खराब सरफेसला हात जर लावला, एखाद्याला रायनो व्हायरस झाला असेल त्यावेळेस तुम्हाला होऊ शकतो, किंवा फेस टचिंग झाल्यानंतर. आणि त्यानंतर चौथं कारण आहे क्राऊड कॉन्टॅक्ट. या सगळ्या कारणामुळे तुम्हाला रायनो व्हायरस म्हणजे सर्दी होऊ शकते. रायनो व्हायरसचे सिम्पटम आहे पहिल्यांदी नाक वाहणं, सर्दी होणं. त्यानंतर दुसरं सिम्पटम्स आहे तुम्हाला स्नीजिंग म्हणजे काय, शिंका वगैरे येणं, खूप शिंका येणं, घसा वगैरे दुखणं, त्यानंतर थोडासा ताप वगैरे येणं, आपला कफ म्हणजे खोकल्यावर जाणवणं, आणि लास्ट जे आहे त्याचे सिम्पटम्स आपल्या हेडॅक वगैरे म्हणजे डोकं वगैरे दुखणं. त्याचं प्रिव्हेंटेशन आहे, काळजी काही घ्यावी. पहिली काळजी आहे तर हात धुवत राहा. त्यानंतर गरज असेल तर मास्क वगैरे वापरा. त्यानंतर फेस जे आहे ते अवॉइड करा, म्हणजे फेसला टचिंग. आणि तुमचा रूम जो आहे कायमस्वरूपी स्वच्छ ठेवा, वेंटाईल ठेवा. आणि त्यानंतर रूमवर तुमच्या सेफ राहा जर तुम्ही आजारी असाल तर. पुढच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणती पाहिजे हे पण कमेंट करायला विसरू नका.